सोलापूर शहर परिसरात सोमवारी नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विजापूर रोडवरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरासमोरील श्री जागृत नागनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमीचा योग एकत्र आल्याने पहाटेपासूनच श्री नागनाथांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. नागपंचमीनिमित्त मंदिरात रुद्राभिषेक, तांदूळ पूजा, सहस्त्र बिल्वार्चन यांसह विविध धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात पार पडले. वेदमूर्ती सिद्धय्या हिरेमठ आणि वेदमूर्ती वीरेश हिरेमठ यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर जागृत नागनाथ देवस्थानचे ट्रस्टी चेअरमन तथा माजी आमदार शिवशरण पाटील, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, राजशेखर पाटील, अशोक भांजे, विजयकुमार रामपुरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री नागनाथांची महाआरती करण्यात आली. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी नागपंचमीच्या शुभेच्छा देत जागृत नागनाथ देवस्थानची महती विशद केली व सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. कार्यक्रमास ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त, माजी नगरसेवक तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विश्वनाथ आमणे यांनी केले. जागृत नागनाथ देवस्थान मंदिरचे पुजारी गेल्या 41 वर्षापासून इथं साक्षात नागनाथांनी सत्रशी झालेले स्थळ आहे आणि जागृतसुद्धा आहे. कोणाला विवाह झाला नाही, त्यांची विवाह इथं नागनाथ चरणी प्रार्थना केल्यावर झालेलं आहे. कोणाला मुलं झालं नाही, त्यांनीसुद्धा मला सांगितलं, महाराज मी इथं आल्यापासून मला पुत्ररत्न प्राप्त झाले म्हणून. आणि मी कमीत 30-35 वर्ष झालं मी इथं सेवा करत आहे. हजारो भक्तांची श्रद्धास्थान बनलेलं आहे. हजारो भक्तांची इच्छा पूर्ण झालेलं आहे. सकाळी काय 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 यावर्षी नागपंचमी प्रित्यर्थ आज सकाळी पहाटे 4 ते 5:30 पर्यंत महारुद्राभिषेक आणि सकाळी 5:30 ते 7 पर्यंत कमीत कमी 1.5 क्विंटल तांदूळ आणि मूग डाळ, मसूर डाळ चढवले गेले आणि नंतर पानपूजा, अलंकार पूजा आणि माननीय उपमहापौर मॅडम आणि राजशेखर पाटील, अनिल सर्जे सर, शिवशरण पाटील, श्यामण्णा धुरी, विजयकुमार रामपुरे, शिवराय बुक्कानुरे, राजशेखर पाटील आणि इतर मान्यवरांची उपस्थितीत महामंगलारती संपन्न झालेलं आहे. आणि दिवसभर सुगंधी दूध प्रसाद म्हणून ठेवलेलं आहे आणि बुंदी लाडू प्रसाद म्हणून ठेवलेला आहे. आणि संध्याकाळी ठीक 6:30 वाजता दीपोत्सव साजरा करणार आहे. तरी सकल सोलापूरवासियांनी या श्री नागनाथ चरणी आपण दर्शन घेऊन आपला मनोभावे प्रार्थना करा. पुढच्या वर्षीपर्यंत आपलं नागनाथ महाराजांनी त्यांच्या मनोकामना पूर्ण करणार आहे. तरी नागपंचमी प्रित्यर्थ सर्व सोलापूरवासियांना श्री नागनाथ मंदिर देवस्थानकडून हार्दिक शुभेच्छा. सरांना परवा रेवणसिद्धेश्वर मंदिर येथे कार्यक्रम करायला आमदार देवेंद्रदादा कोटे या ठिकाणी आले होते. त्यांना बोलवलं होतं या ठिकाणी सोलापूर महापालिका आणि आमदार देवेंद्रदादा व सुभाष बापू यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी तुम्ही म्हटल्यासारखं आध्यात्मिक पर्यटन केंद्र होणार आहे. या ठिकाणी मी सांगितलं प्राणी संग्रहालयाला 21 कोटी या ठिकाणी मंजूर झालेलं आहे. आणि पर्यटन आपलं तलाव सुशोभीकरणासाठी पैसे त्या ठिकाणी मंजूर झालेले आहे. या ठिकाणी आज तुम्ही म्हटल्याप्रमाणे आर्किटेक्चरच्या चांगलं या ठिकाणी एक चांगलं आर्किटेक्टला बोलवून त्या एक स्ट्रक्चर तयार करून या ठिकाणी एक चांगलं पर्यटन व आध्यात्मिक पर्यटन केंद्र या ठिकाणी उभारलं असेल. मी या ठिकाणी गावी देतो. आमदार देवेंद्रदादा या ठिकाणी परिचय आहे. एवढं मी आपल्याला सांगू. श्री जागृत नागनाथ ट्रस्ट तर्फे 19 तारखेला जी आगळी वेगळी स्पर्धा त्याचं आयोजन करण्यात आले, त्यामध्ये सर्व महिला भगिनींनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा ही विनंती करते. नागनाथ मंदिराच्या ज्या काम राहिलेलं आहे ते नक्की सांगा, आम्ही पूर्ण करू. आणि तुम्ही
अतिशय सुंदर आणि अतिशय मनोभाव या आज पूजा आणि आरती झाली आणि तुम्ही आम्हाला इथं बोलवला, जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.